झाला झाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ऐफाज हसन सरच्या शेतामध्ये आलेला आहे रामटेकला. आणि त्यांना हरभऱ्यासोबत आपण गव्हाला पण मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे खत वगैरे पण दिलं होतं त्यांना. आणि हा प्लॉट अगोदरचा प्लॉट आहे. अगोदरचा प्लॉट असून तो पण चांगला डेव्हलप झालेला आहे गहू. आणि हा दुसरा प्लॉट म्हणजे त्याच्यानंतर जवळपास 15 दिवस महिनाभरानंतरचा प्लॉट आहे हा. पण त्याची याची बराबरी झालेली आहे. जो की सध्याच्या टायमाला कुठला पण व्हेरायटी पेरली ते लेट झाल्यानंतर एवढी डेव्हलप नाही होत. तर आपण जे त्यांना सुरुवातपासून जे नियोजन दिलेलं आहे, सुरुवातला 2 एकरी 2 भोविटा मायक्रोन्यूटन AWPL कंपनीचं, आणि त्याच्यानंतर इको हरियाली PGPR ॲग्रो 19चा स्प्रे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की उंबीची साईज बघू शकता तुम्ही किती आहे. इत्तळभरची साईज आहे याची. म्हणजे पहा उंबी पण भरली सगळीच्या सगळी. आणि मागचा गहू आहे याला जवळपास जास्त नाही, याच्यापेक्षा महिनाभर लेट आहे, पण तरी त्या गव्हाची बराबरी केली आणि उंबीमध्ये पण कवर झालेला आहे. नाहीतर लेट गहू कधीच एवढा डेव्हलप होत नाही, त्याची उंबी बारीकच गहू होते जास्तीत जास्त. म्हणून तरी आपण शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आपण AWPL संस्थेचे जास्तीत जास्त प्रोडक्ट वापरावे आणि आपल्या उत्पन्नातनी वाढ करावी, अशी शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद. हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो, गव्हामध्ये किती डेव्हलपमेंट आणि किती चांगला गहू वाढण्यात मदत झालेली आहे. ब्रांचिंग पण चांगलं आहे, हे बघू शकता. झाड किती ब्रांचिंग केलं आणि हे इथंच आहे एवढं झाड. पाहू शकता एकाच झाडाला किती उंबे आहेत. तर हे कुठल्या व्हेरायटीमध्ये किंवा कुठल्या मातीमध्ये काही नसते. योग्य प्रकारचं खत वगैरे भेटलं तर मातीमध्ये काम झालं तर ते मुळ्याची संख्या जास्तीत जास्त वाढवते. मुळाची संख्या वाढल्यानंतर झाडाची ग्रोथ ॲटोमॅटिक होते. पण जे काही अन्नद्रव्य भेटायला पाहिजे ते जमिनीला नाही भेटत. म्हणून आपल्या AWPL संस्थेने मस्त प्रोडक्ट काढलेला आहे. मागचा गहू एवढा चांगला होऊ शकते, तर सुरुवातचा गहू तर मजाक नाही.